शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या भोसलेवाडी तालुका कराड येथील श्री एकनाथ षष्ठी उत्सवाला गुरुवारी 20 रोजी परंपरेनुसार ध्वजारोहण करून प्रारंभ झाला। यावेळी धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सद्गुरू गोपालनाथ महाराज यांचे भोसलेवाडी तालुका कराड येथे भव्य मंदिर असून दरवर्षी एकनाथ षष्ठी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। गुरुवारी परंपरेनुसार ध्वजारोहण करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली। मठाधिपती गुरुनाथ घोलप महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी सुधीर घोलप महाराज, निरंजन मुळे महाराज व ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी सकाळी प्रमुख मानकरी विशाल भोसले यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांच्या हस्ते देवास अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर ग्रंथराज शिरोमणी पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली। मंदिरासमोर लोकसहभागातून कॉन्क्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन मठाधिपती गुरुनाथ घोलप महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर हरिभक्त पारायण सुनील महाराज घोलप यांनी कीर्तनातून नामस्मरणाचे महत्त्व सांगितले। शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सायंकाळी वांगभाकरी महाप्रसाद होणार असून हजारोंच्या संख्येने पंचकृषीतील भाविक यावेळी उपस्थित राहतात। दरम्यान 2 दिवस भोसलेवाडीत एकनाथ षष्ठी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे। श्री गुरुनाथ घोलप महाराज यांच्या हस्ते होतोय। हो पहिलं काढायला हो आपल्याला सांगतो घालायला नाही दोन सांगायला पंचमराक्षे करण्यात मी हा त्या पाठ्यात मूर्तीला करतो नाही करत मूर्तीला आता इकडे पंचम जे आहे ना ते नैवेद्य आपण पंचमचा शेष नैवेद्य समोर काय मग काय सगळं खोबऱ्याचं नैवेद्य आदित्य वर्णे प्रबोधि जातो वनस्पतिस्तो वृक्षोत बिल्वात सकलांतसां मायांतरया सहायाति उपैत्वां देव सपाकीर्ति शुलिना सदातु भूतो प्राप्तिर्ति वृद्धिद्रास्मि शुद्धिवासा अलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयामि अभूतिं सम्पत्तिं च सर्वान् उद्वेगा गन्धद्वारां रारसं पुष्टां वैष्णवी ईश्वरे सर्वभूतानां तामव अवेशनं मनसा कामाकुति वाचस्यवशी मेषु पशूनां रूपमन्यस्य ओमुद्राक्षस संवत्सरं दीर्घायु ओम द्यौ शान्तिरन्तरिक्ष शान्तिर्पृथिवी शान्तिराकाश शान्तिरौषधाय शान्तिर् वनस्पतयः शान्तिर्विश्वेदेव शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्व शान्ति शान्तिरेति शान्ति कामा शान्तिर्योम शान्ति शान्ति शान्तिः। ओम बलाय श्रेय चेतनाभ्या अमृता स्नानं समर्पय। आणि या भाजीपाला तिथलं असणारं बंधाऱ्याचं जेवण हे आमचे मित्र आहेत पत्रकार। होय होय आता काय करणार सगळ्याचं काय नाही एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु ज्ञानानन्दनाथाय नमो ओम नमो गोपालनाथाय कोटि ब्रह्म समबलं दयालु
भूताचा पुरे अंत आद्य मध्य अनादि निर्विकल्प ऐसा विनाश शाश्वतो जे नसण्या विनास्तु आचारचो संततू तुझे न कविता प्रश्नाची आठवण स्वये सांगे निर्वाण मुळे विनचे अभिज्ञ आनभाषका तमाचेही तमपण तवडी प्रकाशवंत प्रकाशते भेडी ऐशी वस्तू उघडी सर्व काळ रात्र अथवा प्रकाशी वस्तू नेणे या दोरीसी जे निश्चय राहणेसी निर्वाणचे शब्दाचा आचून लागे नभे आकारासी हलवी नायकाई क्रियाचा पाता लाग माग ऐसे नाही मनाचा न लागता लेकू गुणाचा न लागता संतू अमृत अमृत ज्ञान ऐसा होता काळाचा निगाव नाही वाचेचा अलक्ष्यो ठाईचा ठाया ऐसे अपार आणि युक्ते जुनाट आणि फुटते स्वतः सिद्धारी आईते ऐसा तो उडीचा स्वयं घेण्याची तो विषय अथवा त्यागी हे नाही दयाच्या निधी तो बोलते गाजती ब्रह्म ठाके मुक्ताचे पाता विषय काम तवते झालेला परम ऐसे पावले निजधाम मुक्त सवे मुक्तनावे विद्यारी तो घडणार ब्रह्माची जो सकल संगी संग जो मुक्ताचे पाता झाले परम सया वर्णाचे ऐसे झाले दयापाणी सर्वत्र गाव मुक्त प्रत्यक्ष दिसे देही अया वायामुलीचा मातली संतरी दया लागू जाना हात नवे दया रमणीय मात ते नाम उपास्य ब्रह्मराव सारखा दिसे कंठा जो ब्रह्म झाला ब्रह्मार्था संताचा धरू नको मुक्त दिसती देही देहाचा समागम नाही हे ब्रह्मजोई वांतरे त्यासी जरी अहंता आकारला कहा संख्या विचारिका या चोखा मुक्तनी पाहू वेगे परिभागला दिसे तरी तो देहाचा काही ऐसे मुक्ताचे अवघे होणे येते नाही भिन्नाभिन्न ते ब्रह्मदंडायमान सर्वदाचे तैसे मुक्ता आकारासाठी केला ब्रह्मी ब्रह्मपरिचय आगे ब्रह्मतेय प्रसा ब्रह्म होई ब्रह्मी हसा ब्रह्मीवादी साखरेची नंदते वस्तू होई सत्ते प्रकाशते साखरेचे नहाने ठाव
ध्वजपूजन होत असते आणि उंबरचे वेल्हार कुटुंब त्यांचा हा ध्वजाचा मान आहे. आजपर्यंत ते पुरवतात, आजही घेऊन आले. त्या कुटुंबाचं आमच्या भोसलेवाडी सर्व ग्रामस्थांतर्फे स्वागत करतो. अशी सेवा त्यांना श्री गुरुनाथजी महाराज, सुधीर भाऊ गोलक महाराज, श्रीपाद महाराज आणि सर्व नाथभाऊ वंशजांचं भोसलेवाडी ग्रामस्थांच्या तर्फे